महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आयोजक आमचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे नेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय भिक्खूगण, आदरणीय गगनजी मलिक साहेब, या आमच्या प्रणितीताई शिंदे खासदार सोलापूर, इथले खासदार आदरणीय नामदेवजी किरसन साहेब, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष माझे मोठे बंधू आदरणीय सिद्धार्थ हत्तेअंबेरे साहेब, उपस्थित आदरणीय थूल साहेब आणि शिवानीताई आणि सर्व मान्यवर आणि आपण हा सर्व जनसमुदाय, थोडं गडबड करू नका, थोडं फक्त भाषण जास्त चालणार नाही। तुम्हाला मूर्त्याचं दान आता लगेच देण्यात येईल, भाषण चालणार नाहीत। मी सर्वप्रथम विजूभाऊ आपले आभार मानेल की हा अतिशय महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम जो आम्ही लोकांनी घ्यायला पाहिजे तो तुम्ही घेतला, त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो। मी 6 तास प्रवास करून येण्याचं कारण एकच की आदरणीय विजूभाऊ सारखा ओबीसी नेता तथागत बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन विपश्यनाच्या केंद्राची स्थापना असेल किंवा बुद्धांची मूर्तीची स्थापना असेल, बुद्ध मूर्त्यांचं दान असेल, हा जर कार्यक्रम राबवत असेल तर याच्यासारखा कुठला आनंद नाही। म्हणून आपण 6 तास काय 10 तास लागले तरी आपण या कार्यक्रमाला हजर राहिलं पाहिजे, या खऱ्या उद्देशाने मी इथं आलो। प्रास्ताविक करताना माझ्या अमरावती मतदारसंघाचा उल्लेख झाला। एका खोट्या सर्टिफिकेट वापरून एक जी महिला गेल्या 5 वर्षात आपलं खासदारकीचं पद उपभोगत होती, त्याला छेद देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांनी सगळ्यांनी, त्यात यशोमतीताई असतील, बबलूभाऊ असतील, आमचे विजूभाऊ असतील, वीरेंद्रभाऊ जगताप असतील, या सर्व मान्यवरांनी ताकद लावून खऱ्या सर्टिफिकेटवाला भीमाचं लेकरू एक सामान्य कार्यकर्ता अमरावती लोकसभेच्या मतदारसंघातून निवडून आणून पार्लमेंटमध्ये पाठवला। ही खरी काँग्रेसची ताकद माझ्यासोबत होती। आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे देशाचं जे काही वातावरण आहे, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर जे काही राजकारण चालत आहे, मग आरक्षणाचा विषय असेल, घटना बदलण्याचा विषय असेल, घटना बदलण्याच्या साठी यांना जे 400 पार आकडा पाहिजे होता ते खऱ्या अर्थानं तुम्ही रोखलं। आणि आज ते दायित्व म्हणून काँग्रेस पक्ष, मग विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, या लोकसभेत घटना वाचवण्याचं काम आज करत आहे। आरक्षणाचा विषय आमचे बंधू प्रास्ताविक करताना त्यांनी उल्लेख केला, येणाऱ्या काळात त्यासाठी सुद्धा जन आंदोलन उभारू। म्हणून आज जे काही चाललेलं आहे ते अंकुश लावण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, मग विधानसभेत विजूभाऊ असतील किंवा आम्ही लोकसभेत असेल ते करण्याचा प्रयत्न करू। बंधूंनो, मी जास्त बोलणार नाही, पण एक मात्र जरूर, आम्ही विजूभाऊच्या घरी होतो, घरी असताना शिवानीला विजूभाऊ बोलले की राजकारणावर बोललं नाही पाहिजे, पण विजूभाऊ आपण राजकारणातली माणसं आहोत, आपण हे जर धम्म कार्य करत असेल, बाबासाहेब
तथागत बुद्धाला अपेक्षित होतं विजयभाऊ, राजा भवतु धम्मिको, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे धम्माचे काम करणारे लोक म्हणजे राजा अपेक्षित तथागत बुद्धांना होता. म्हणून आपण सगळे धम्माचं काम करणारे आहोत. म्हणून राजकारणावर बोललं नाही पाहिजे असा भाग नाही. मी उल्लेखच त्याचा केला की तथागत बुद्धांना सुद्धा अपेक्षित होतं राजा भवतु धम्मिको. तर विजयभाऊच्या विचार माध्यमातून आपल्या मतदारसंघाला एक धम्मशोक, ज्यांना आताच पदवी दिली गेली ते धम्मशोक आपल्या मतदारसंघात आहे. मी मगाशी ज्या पद्धतीने उल्लेख केला की जे काय आमच्यासारख्या बुद्धिस्ट लोकांनी करायला पाहिजे ते काम ओबीसी सारख्या ओबीसी माणसानं, विजयभाऊ सारख्या माणसानं हे काम करत आहेत. म्हणून येणाऱ्या काळात तुमचं आमचं कर्तव्य आहे की असं नेतृत्व जपणं की जो माणूस धम्माला धरून आहे, धम्माला पाडतो आणि तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालतो, तो माणूस आपण जपणे गरजेचं आहे. येणाऱ्या काळात काही दिवसातच निवडणुका होणार आहेत. मी विजयभाऊ पुन्हा आपल्या प्रचारासाठी नक्की येईल. मी तुम्हाला सांगितलं की मी इथं का आलो की तुम्ही खऱ्या अर्थानं तथागत बुद्धाचे पाईक आहात, बाबासाहेबांचे पाईक आहात, म्हणून मी इथं आलो. पण येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या प्रचारासाठी मी इथं येईल. म्हणून आज या निमित्तानं सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या काळात जे विधानसभा आहे त्या विधानसभेत आदरणीय विजयभाऊंच्या पाठीशी आपण राहावं आणि त्यांना भरघोस जे काही जास्त मताधिक्य आहे. आमचे नामदेवरावजी खिरसाण साहेब याच मतदारसंघातून निवडून आले. विजयभाऊ त्यांच्या सोबत होते, ताकदनं सोबत होते, तुम्ही लोक सगळे ताकद होते. आणि तुम्हाला हे माहित आहे की हे राज्य घटना वाचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर आता फक्त आणि फक्त काँग्रेस करत आहे. म्हणून येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांनी विजयभाऊंच्या पाठीशी राहावं. हे नेतृत्व मोठं आहे, राज्यातलं मोठं नेतृत्व आहे, विरोधी पक्षनेता आहे. या निमित्तानं मी हे म्हणेल की तुम्ही भाग्यशाली लोक आहात. राज्याचा विरोधी पक्षनेता तुम्ही 2 वेळ केलेला आहे. तुमच्या माध्यमातून 2 वेळ विरोधी पक्षनेता भेटलाय राज्याला. म्हणून पुन्हा मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की विजयभाऊंना जपा, विजयभाऊंच्या पाठीशी राहा, विजयभाऊला भरघोस मताने निवडून द्या. आमच्या प्रणितीताई बोलल्या की हे प्रचाराची सभा वाटते, कारण लोंढे जे काही आले तुमच्या प्रेमापोटी आले. तुम्हाला जे मानणारे लोक आहे, मानणारा वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून आज इथं फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या जमलेली आहे. मी पुन्हा सगळ्यांना बांधवांना विनंती करेल की आपण हे नेतृत्व जपावं, एवढेच या प्रसंगी विनंती करतो आणि सगळ्यांना जय भीम करून थांबतो. मला सुद्धा कार्यक्रम असल्यामुळे पुढे मी विजयभाऊ आणि सर्व मान्यवरांची माफी मागतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.